दोन मिनिटं थांबायचं ना सर 10:30 वाजले सर. पेशंट आहे, चिठ्ठीला कोणी माणूस नाही. अर्धा पाऊण तास कसं बसाव सर? बसा 10 मिनिटं बसा. दवाखान्याची वेळ किती आहे सर? अरे जास्त लांब नको यार राजा, तू थांब ना जरा 5 मिनिटं. एखाद्या धाट होते कमी जास्त. आता ते गेली नाही काय भांडण, एक माणूस येणार होतं ते आलं नाही. त्याच्या नाव मेमो काढला, सगळं झालंय. तू इथं दुसरं लावायला अजून थांब ना 10 मिनिटं थांब की. 10 मिनिटं थांबायला काय फरक पडायला सांग बरं भाऊ. लय मोठा व्हायला का श्रीमंत व्हायला? तुम्हाला 2 शब्द बोलून श्रीमंत व्हायला का? श्रीमंतचं नाही सर. मला काय म्हणायचं नाही, काय बोलून मला तुम्हाला बोलण्याचा उद्देश तसा नाही सर. ऐक ना दादा, ऐक तू. हे बघ, मला 4 प्रश्न विचारून किंवा असं का नाही झालं मनुष्याने, काय होणार आहे का? माझं की होणार आहे का? तुझं काय लय मोठा श्रीमंत होणार आहे का? मी काय बारीक होणार आहे का? थांब जरा 10 मिनिटं थांबायला जरा कमी जास्त होते एखाद्या वेळेस, हे की नाही? कोणालाही द्यायला लावायचं ना सर चिठ्ठी. कोणा द्यायला? तू का लिखते कशी बस तू बस घंटाभर बसतोस का? तू करतोस का? तुला कर म्हणलं ना. आमचं काम राहिलं तर आम्ही केलंच असतं ना. अरे भाऊ, तू काय मला कोणालाही लावा म्हणजे तसं लावायचं नाही नाही, कर्मचाऱ्याला तुमच्या एखादी कर्मचारी असा अरे भाऊ इथे आज राहिला तर तुम्हाला बोलायची गरज पडते तुला. काय सर, हे बघा आता हे पेशंट आहेत, याला लिहून घ्यायला चिठ्ठ्या. आता काय करावं? आता मग एक नियोजन इथलं नाही ना, कर्मचारी नाही म्हणजे कसं करावं आता? आता याला चिठ्ठी लिहून होते का? हे का तो हुशार आहे? तर पुऱ्या उचलून आणा तिथल्या चिठ्ठ्या. हातात चिठ्ठी आल्याशिवाय देत काय जेवढी तोंडावर का कपाळावर लिहू, हातावर लिहून सांग. आता मला लिहून द्यायची तुला गोळ्या औषधी हातावर लिहून देऊ, कपाळावर लिहून देऊ? जा, तुला लिहिता येत असेल लिहून आण, नाही येत असेल हो तर मग तशी कोरी आहे इकडे. पण लिहायला पाहिजे की नाही सांग तू. ते बरोबर आहे. आता तुम्ही म्हणले अर्धा पाऊण तास थांबा. नमस्कार, मी या सरकारी दवाखान्यात आलेलो आहे आणि या ठिकाणी कर्मचारी नाही, स्वतः पेशंट आपल्या हाताने चिठ्ठी लिहत आहे. या ठिकाणी पेशंट नाही, दवाखान्याला कोणी वाली नाही आणि स्वतः मी पेशंट घेऊन आलेला आहे आणि माझ्या हाताने चिठ्ठी घेतोय. आणि मी डॉक्टरला बोललो असता, डॉक्टर काय म्हणतात, तुमच्या हाताने चिठ्ठी घ्या. बघा, बोधडीचा कारभार, भोंगळ कारभार बोधडीचा. हे मी गट्ट्यातून चिठ्ठी काढतो. या गोष्टीवर वारंवार हे बघा, हे पेशंट, हे बघा, हे ऍक्सिडेंट झालेला पेशंट आहे. हे बघा, हा इथं चिठ्ठी काढाय कोण नाही, पेशंट बाहेर थांबलेले आहे. हे बघा, बोलडीचा भोंगर कारभार. हे आहे शासनाची व्यवस्था. हे बघा, हे तुमच्या तोंडाने सांगा. स्वतः हाताने मी पट्टी करून घेत आहे. इकडे हे बघा, हे बोर्डीचं प्रशासन आहे. या ठिकाणी पेशंट स्वतः त्याच्या हाताने पट्टी करत आहे. बघा, हे तुमच्या हाताने पट्टी करायला इथं कोणी कर्मचारी नाही का? नाही, कालपासून 6 चक्रा मारलो मी. कालपासून मला कोणी करून देत नाही, तर मी स्वतः करून घेत आहे. 3 जणांच्या बघा, या ठिकाणी अर्धवट माहिती घेऊन पूर्वी चपराशी या ठिकाणी आम्हाला चिठ्ठी देण्यासाठी नाही, पेशंट स्वतः त्याच्या हातानं पट्टी करतोय. या गोष्टीकडे आमदार साहेबांना जातीनं लक्ष घालून बोर्डी सरकारी दवाखान्यावर जे पेशंटची गैरसोय होते याच्याकडे लक्ष द्यावे.